हॅलो स्टुडंट्स, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्लास 8 ची ब्रिज कोर्स सब्जेक्ट इंग्लिशची ऍक्टिव्हिटी 1. इथं तुम्हाला 2 पेज मध्ये ऍक्टिव्हिटी 1 दिलेली आहे, जी ब्रिज कोर्स बुक मध्ये सांगितलेली आहे. ही ऍक्टिव्हिटी 1 काय आहे ही आपण अगदी सविस्तरपणे समजून घेऊ. लर्निंग आउटकम्स और कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. 1. लिसन्स अटेंटिव्हली इन द क्लासरूम. म्हणजे वर्गामध्ये जे काही सांगितलं जाईल ते अगदी काळजीपूर्वक ऐकायचं आहे. यातनं काय होईल बघा, आपलं श्रवण कौशल्य विकसित होईल. 2. रिस्पॉन्स टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स, रिक्वेस्ट्स अँड डिरेक्शन्स इन व्हॅरिड कंटेक्स्ट. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही सूचना असतात, विनंत्या असतात किंवा जे काही डायरेक्शन दिलेले असतात, रस्त्यामध्ये सूचना फलक असतात, त्यांची आपल्याला माहिती द्यायची आहे आणि त्यानुसार कार्यवाही करायची आहे. त्यानंतर बघा, इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटर्स. म्हणजे ह्या ज्या सूचना आहेत शिक्षक आणि पालकांसाठी आहेत, विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आहेत. आता यांना काय करायचं आहे बघा, शोज पिक्चर अँड गिव्ज इन्स्ट्रक्शन अबाउट इट. मग शिक्षक असो किंवा पालक यांना काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना काही चित्र दाखवायचे आहेत आणि त्या संबंधाने त्यांना माहिती द्यायची सुद्धा आहे. गाईड्स ओनली वेअर नेसेसरी. आणि जेव्हा गरज आहे तेव्हाच त्यांना मार्गदर्शन करायचं आहे, अवास्तव त्यांना सूचना द्यायच्या नाही आहेत. अरेंजेस ग्रुप डिस्कशन ऑन पिक्चर. आणि जे काही चित्र दाखवले जातील, पिक्चर दाखवले जातील, त्यावर त्यांना ग्रुप डिस्कशन करायचं आहे. मेक शुअर दॅट ऑल स्टुडंट्स फॅमिलियर विथ पिक्चर्स. आणि यावेळेस आपल्याला एक खात्री करून घ्यायची आहे की जे विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स आहेत, त्या चित्रांशी परिचित असले पाहिजेत. त्यांना ते अनोळखी असता कामा नयेत. मॅचेस स्टुडंट्स आन्सर्स विथ करेक्ट आन्सर्स. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे किंवा विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरे ही जी बरोबर उत्तरे आहेत त्यांच्याशी जुळवून पाहायची आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे जर चुकीची असतील तर ती बरोबर करून सांगायची आहेत. मोटिवेट्स देम टू वॉच पिक्चर्स. आणि विद्यार्थ्यांना मोटिवेट करायचं आहे, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे की नवनवीन चित्रे ते पाहिली पाहिजेत आणि त्याविषयी त्यांनी मनामध्ये विचार केला पाहिजे, डिस्कशन केलं पाहिजे. त्यानंतर पुढे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या आहेत बघा. विद्यार्थ्यांनी काय करायचं, लुक ऍट द पिक्चर केअरफुली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. जे चित्र दिलेले आहेत त्यांच्याकडे काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी पाहायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि ज्या ऍक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या, सोडवायच्या आहेत. थिंक ट्वाइस अँड फील करेक्ट इन्स्ट्रक्शन्स. एकदा नाही, दोनदा नाही, अनेक वेळा विचार करायचे. ते म्हटलं ट्वाइस, थिंक ट्वाइस, दोनदा विचार करा. अँड फील करेक्ट इन्स्ट्रक्शन्स. आणि बरोबर इन्स्ट्रक्शन्स भरा, म्हणजे बरोबर माहिती भरायची आहे विद्यार्थ्यांना. फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट डायलॉग्स. म्हणजे ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, ज्या डायलॉग दिलेल्या आहेत, वाक्य दिलेले आहेत, ते त्यांना व्यवस्थितपणे बरोबर पद्धतीने भरायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. डिस्कस युअर डाऊट्स विथ युअर ग्रुप अँड टीचर. आणि असं करताना जर तुमच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या शिक्षकांशी किंवा पालकांशी बोलून त्या शंकांचं निरसन करावे. अशा सूचना विद्यार्थ्यांसाठी इथं दिलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे लर्निंग ऍक्टिव्हिटी. आता काय शिकायचं आहे, कोणती ऍक्टिव्हिटी करायची आहे बघा. समोर तुम्हाला दिलेला इथे एक पेज, यामध्ये दिसत आहे काही चित्रे. इथे म्हटलेलं बघा, लुक्स ऍट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द फॉलोविंग रिस्पॉन्सेस. इथे काही चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रांच्या अनुषंगाने तुम्हाला काही आपला प्रतिसाद द्यायचा आहे, ते पूर्ण करायचं आहे. खाली तुम्हाला काही सेंटेन्सेस दिसत आहेत 1 ते 7, 1 to 7. आणि इथे फिल इन द ब्लँक्स टाईप हा दिसत आहे आणि यामध्ये तुम्हाला त्या चित्रांचं व्यवस्थित निरीक्षण करून त्या मोकळ्या जागेमध्ये, रिकाम्या जागेमध्ये काय येईल
ते व्यवस्थित तुम्हाला अचूक उत्तर लिहायचं आहे. आता हे आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ. एक एक सेंटेन्स आणि एक एक चित्र पकडून, एक एक पिक्चर आणि एक सेंटेन्स याचा आपण अभ्यास सोबत हळूहळू करू. आता पहिलं चित्र आहे बघा, तुम्हाला दिसत आहे वरती चित्र आहे, तिथं दिसत आहे एक येलो कलरचा सर्कल आहे आणि बोट तोंडावर लावलेला आहे आणि खाली लिहिलं आहे प्लीज प्लीज कीप क्वाइट. आणि सेंटेन्स आहे बघा 1. वी शूड फिल इन द ब्लँक्स इन द लायब्ररी. तर आता हे मोकळ्या जागेत काय येईल बघा, वी शूड कीप क्वाइट इन द लायब्ररी. मग नंतर दुसरं चित्र दिलेलं आहे तुम्हाला, मास्क लावलेली काही लोक आहेत, लेडीज आहेत, रेल्वे स्टेशनवर आहेत ते, आणि तिथं काही दिलेलं आहे प्लीज वेअर युअर मास्क फेस कव्हर ऍट रेल्वे स्टेशन्स अँड ड्युरिंग द जर्नी. आणि सेंटेन्स मध्ये काय दिलेलं आहे बघा, वी मस्ट वेअर फिल इन द ब्लँक्स ऍट रेल्वे स्टेशन अँड ड्युरिंग जर्नी. आता याचा आन्सर काय येईल, वी मस्ट वेअर अ मास्क ऍट रेल्वे स्टेशन अँड ड्युरिंग जर्नी. त्यानंतर आपल्याला इथं तिसरं चित्र दिलेलं आहे, तिसरं पिक्चर. इथे तुम्ही बघता आहात की काही लोक आहेत जे लाईन मध्ये उभे आहेत, रांगेत उभे आहेत आणि खाली लिहिलेलं आहे प्लीज स्टँड इन क्यू. आणि आपल्याला सेंटेन्स काय दिलेलं आहे बघा, जे कम्प्लीट करायचं आहे. 3rd नंबरचं सेंटेन्स, प्लीज स्टँड इन अ फिल इन द ब्लँक्स ऍट तिकीट काउंटर. याचं आन्सर काय येणार बघा, प्लीज स्टँड इन अ क्यू ऍट तिकीट काउंटर. त्यानंतर आपल्याला चौथं चित्र दिलेलं आहे, हातांना धुताना दिसतं आपल्याला, साबण अथवा हँडवॉशने हात धुताना दिसतो आहे. आणि तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे चौथं, वी मस्ट फिल इन द ब्लँक विथ अ सोप ऑर अ हँडवॉश. आता हे सेंटेन्स कसं कम्प्लीट होईल बघा, वी मस्ट वॉश अवर हँड्स विथ अ सोप ऑर अ हँडवॉश. त्यानंतर 5th नंबरचं जे पिक्चर आहे त्यामध्ये तुम्ही पाहत आहात इथं वर रेड कलर मध्ये एक चित्र दिलेलं आहे, रेड साइन मध्ये, प्लीज रिमूव्ह युअर फुटवेअर. आणि आपल्याला 5th सेंटेन्स जे आहे ते काय बघा, प्लीज रिमूव्ह युअर फिल इन द ब्लँक्स आउटसाइड द कॉम्प्युटर लॅब. याचा आन्सर कसं होईल बघा, प्लीज रिमूव्ह युअर फुटवेअर आउटसाइड द कॉम्प्युटर लॅब. त्यानंतर 6 नंबरचं जे पिक्चर आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही पाहत आहात एक मुलगा आणि एक मुलगी आहे, छोटीशी मुलगा आणि मुलगी, आणि गार्डन मध्ये आहेत. त्यांच्या सभोवताल पिजन्स म्हणजे कबूतर बसलेले दिसत आहेत. आणि सोबतच तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे 6 नंबरचं, डोंट फिल इन द ब्लँक पिजन्स विल फ्लाय अवे. आता हे सेंटेन्स कसं पूर्ण करायचं बघा, डोंट मूव्ह पिजन्स विल फ्लाय अवे. आता तुमच्या समोर जे चित्र आहे त्यामध्ये तुम्ही पाहतात एक मुलगा आहे आणि त्याच्या समोर एक पाटी लावलेली आहे ज्यावर लिहिलेलं आहे डोंट टच. आणि तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे 7th नंबरचं, फिल इन द ब्लँक ओपन वायर केबल. आता याचा आन्सर काय होईल बघा, डोंट टच ओपन वायर केबल. अशा प्रकारे आपण दिलेल्या चित्रांच्या छायाने ज्या आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत, त्या इन्स्ट्रक्शनचा वापर करून आपण रिकाम्या जागा पूर्ण केलेल्या आहेत. आता पुढे तुमच्यासाठी आणखी एक अभ्यास दिलेला आहे, आणखी एक तुमच्यासाठी एक अभ्यास करायचा आहे तुम्हाला. आणि त्यामध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये काय दिलेलं बघा, पोलाइट रिक्वेस्ट विथ. आता या टेबलमध्ये तुम्हाला वाक्यामध्ये जे इन्फॉर्मल आणि फॉर्मल असे काही सेंटेन्स बनवायचे आहेत, अनौपचारिक आणि औपचारिक. तर यामध्ये तुम्हाला पुढे दिलेलं आहे मॉडेल ऑक्झिलरीज
त्याच्यामध्ये कॅन, कुड, मे, माइट दिलेला आहे आणि नंतर आय दिलेला आहे सब्जेक्ट आणि त्यानंतर वर्ब यूज करायचे तुम्हाला गो, लिव्ह, टेक, बॉरो आणि त्यानंतर वाक्याचा शेवटचा भाग ज्याला आपण प्रेडिक्टेट म्हणतो तर ते दिलेलं आहे टू द पार्क अर्ली टुडे, धिस न्यूजपेपर आणि सम मनी. तर आता या सर्वांचा वापर करून जसं आपल्याला कॅनचा वापर करून काही सेंटेन्स बनवायचे आहेत, कुडचा वापर करून सेंटेन्स बनवायचे आहेत, मेचा वापर करून काही सेंटेन्स बनवायचे आहेत आणि व्हेरी फॉर्मल जे आहे माइटचा वापर करून सुद्धा काही सेंटेन्स बनवायचे आहेत. आता आपण सर्वप्रथम बनवू इन्फॉर्मल सेंटेन्स कॅनचा वापर करून. बघा, कॅन आय गो टू द पार्क, कॅन आय गो अर्ली टुडे, कॅन आय लिव्ह टू द पार्क, कॅन आय लिव्ह अर्ली टुडे, कॅन आय लिव्ह दिस न्यूजपेपर, कॅन आय लिव्ह सम मनी, कॅन आय टेक दिस न्यूजपेपर, can I take some money, can I borrow this newspaper, can I borrow some money. त्यानंतर आपल्याला फॉर्मल सेंटेन्स बनवायचे आहेत कुडचा वापर करून. कुड आय गो टू द पार्क, कुड आय गो अर्ली टुडे, कुड आय लिव्ह टू द पार्क, could I live early today, could I live this newspaper, could I live some money, could I take this newspaper, could I take some money, could I borrow this newspaper, could I borrow some money. आता आपल्याला आणखी काही फॉर्मल सेंटेन्सेस बनवायचे आहेत मे या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करून. मे आय गो टू द पार्क, मे आय गो अर्ली टुडे, मे आय लिव्ह टू द पार्क, मे आय लिव्ह अर्ली टुडे, मे आय लिव्ह धिस न्यूजपेपर, मे आय लिव्ह सम मनी, मे आय टेक धिस न्यूजपेपर, मे I take some money, may I borrow this newspaper, may I borrow some money. आता आपण बनवणार आहोत व्हेरी फॉर्मल सेंटेन्सेस माइट या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करून. एक लक्षात घ्या, माइट इज व्हेरी फॉर्मल, वी डोंट यूज माइट ऑफन. माइट हे अतिशय औपचारिक आहे आणि आपण नेहमी त्याचा वापर करू शकत नाही. बोलताना त्याचा क्वचितच आपल्याला वापर करावा लागतो, हे लक्षात असू द्या. आता आपण काही सेंटेन्स बनवलेले आहेत बघा. माइट आय गो टू द पार्क, माइट आय गो अर्ली टुडे, माइट आय लिव्ह टू द पार्क, might I live early today, might I live this newspaper, might I live some money, might I take this newspaper, might I take some money, might I borrow this newspaper, might I borrow some money. अशा प्रकारचे तुम्हाला काही फॉर्मल इन्फॉर्मल सेंटेन्सेस तयार करायचे आहेत आणि व्यवस्थितरित्या तुम्ही एक ब्रिज कोर्सची एक नोटबुक तयार करा आणि त्यामध्ये हे व्यवस्थितपणे लिहायचं आहे तुम्हाला. आता यानंतर तुम्हाला एक एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला एक साइन बोर्ड दिसतो आहे ज्यावर लिहिलेलं आहे लेडीज, जेंटलमॅन, ऍक्सेसिबल टॉयलेट, बेबी चेंजिंग. अशा प्रकारच्या डायरेक्शन्स किंवा सूचना कुठे असतात? एखाद्या वॉशरूम मध्ये किंवा सार्वजनिक ठिकाण जे असतात अशा ठिकाणी आपल्याला या वॉशरूम मध्ये हे सायन्स आपल्याला पाहायला मिळतात. आता या संदर्भाने तुम्हाला काही कृती करायच्या आहेत
आता त्या कृती कोणत्या आहेत त्या आपण पाहू. आता इव्हॅल्युएशन मध्ये तुम्हाला काही कृती करायला सांगितलेल्या आहेत. काही परिस्थिती किंवा काही सिच्युएशन मध्ये तुम्हाला स्वतःच्या इन्स्ट्रक्शन्स तयार करायचे आहेत. फ्रेम युअर ओन इन्स्ट्रक्शन इन द फॉलोइंग सिच्युएशन्स. फर्स्ट इज हिअर, पीपल आर नॉट वेअरिंग मास्क ड्युरिंग जर्नी. लोक हे प्रवास करताना मास्कचा वापर करत नाहीत, मास्क घालत नाहीत. खरोखर हे खूप घातक आहे, कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना वाढत चाललेला आहे आणि तुम्ही लोकांसाठी इन्स्ट्रक्शन तुम्हाला तयार करायची आहे. आपल्याला असं म्हणता येईल की वेअर मास्क ड्युरिंग जर्नी, अशा प्रकारची इन्स्ट्रक्शन तुम्ही लोकांकरिता तयार करू शकता. सेकंड सेंटेन्स इज हिअर, स्टुडंट्स आर स्टँडिंग इन अ झिगझॅग वे इन द स्कूल असेंब्ली. विद्यार्थी हे स्कूल असेंब्लीच्या वेळेस वाकड्या तिकड्या पद्धतीने लाईन मध्ये न राहता उभे राहतात. तर अशा वेळेस तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी सूचना तयार करायची आहे. स्टँड इन अ क्यू. त्यानंतर थर्ड सेंटेन्स इज गिवन टू यू, पीपल आर नॉट फॉलोइंग द ट्रॅफिक सिग्नल्स. लोक हे ट्रॅफिकचे सिग्नल्स पाळत नाहीत. तर अशा वेळेस आपण त्यांना काय इन्स्ट्रक्शन देऊ शकतो? फॉलो ट्रॅफिक सिग्नल्स. फॉलो ट्रॅफिक सिग्नल्स. त्यानंतर फोर्थ सेंटेन्स आहे, पीपल आर वेअरिंग फुटवेअर इन द टेम्पल्स. लोक हे देवळांमध्ये जाताना, मंदिरामध्ये जाताना चप्पल घालून जातात, शूज घालून जातात. शूज ते बाहेर काढून ठेवत नाहीत, चपला ते बाहेर काढून ठेवत नाहीत. तर अशा वेळेस त्यांच्यासाठी आपल्याला काय इन्स्ट्रक्शन तयार करता येईल? रिमूव्ह युअर फुटवेअर्स. रिमूव्ह युअर फुटवेअर अशी आपण इन्स्ट्रक्शन त्यांच्यासाठी तयार करू शकतो. अशा प्रकारे आपण काही सूचना किंवा रिक्वेस्ट तयार करायच्या आहेत आणि त्या कृती जी आपण केलेली आहे त्या तयार केलेल्या इन्स्ट्रक्शन्स किंवा सूचना आपल्याला आपल्या ब्रिज कोर्सच्या नोटबुक मध्ये सुद्धा लिहायच्या आहेत. आणि आता त्यानंतर बघा, आज आपण काय शिकलो? माय टेक अवे और टुडे आय लर्न. मी आज काय शिकलो? आता बघा आपण काय शिकलो? हाऊ टू रिस्पॉन्ड टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन, रिक्वेस्ट अँड डायरेक्शन्स. म्हणजे काय शिकलो बघा, की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इन्स्ट्रक्शन किंवा सूचना असतात, रिक्वेस्ट विनंती, अँड डिरेक्शन दिशा, या कशा असतात आणि त्यांना कसं रिस्पॉन्स द्यायचं, त्यांचं कसं अनुकरण करायचं, हे आपण आज शिकलेलो आहे. अशा प्रकारे आपण आज इथं आपला ब्रिज कोर्सची पहिली ऍक्टिव्हिटी यशस्वीरित्या व्यवस्थितपणे समजून घेतलेली आहे, पूर्ण केलेली आहे. आणि नंतरच्या भागात आपण पाहणार आहोत ऍक्टिव्हिटी 2.